नमस्कार. गुरुदेव दत्त. आज आपण जो संकल्प केला होता पहिल्या गुरुवारी अधिक मासाच्या, ते 4 गुरुवारी आपण अन्नदान करणार आहोत. पहिल्या गुरुवारी आपण केलं, दुसऱ्या गुरुवारी माहेरवासीन मेळावा ठेवला. त्यात बराचसा महिलांचा सहभाग होता. प्रवचन त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि भजनही त्या दिवशी दुसऱ्या गुरुवारी ठेवलं. आणि आज खरं पाहिलं तर आज तिसरा गुरुवार आहे. ह्या तिसऱ्या गुरुवारी आपण आज परत अन्नदान करणार आहोत. पहिल्या गुरुवारी आपण पूर्व दिशेला जे काही ज्यांना खरंच भूक लागली होती आणि अन्नाची गरज होती त्या लोकांना आपण पूर्व दिशेला जाऊन अन्नदान केलं. दुसऱ्या गुरुवारी घरीच केलं, माहेरवासी मेळावा असल्यामुळं. परंतु पहिल्या गुरुवारी आपण जे अन्नदान केलं त्या अन्नदानाचा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती टाकल्यानंतर बऱ्याचशा लोकांचे अभिनंदनाचे फोन आले की खूप चांगला उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवताय. त्याच्यामुळे आज देखील आपण 25-30 लोकांचं जेवण या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि आज आपण उत्तर दिशेला आज आपण अन्नदान करणार आहोत. उत्तर दिशा म्हणजे देऊळगावच्या बाजूला आपण या ठिकाणी जाणार आहोत. आणि आजचा मेनू देखील या ठिकाणी छान बनवलेला आहे. मटर पनीरची भाजी बटरमध्ये बनवलेली आहे. त्याच्यानंतर चपाती, सलाड, दाल तडका, जिरा राईस आणि स्वीटमध्ये गुलाबजाम असा आजचा मेनू आहे. गेल्या वेळेस आपण जसं पॅकिंग केलं तेच पॅकिंग आहे. अशी सर्व सामग्री आपण या ठिकाणी जमा केलेली आहे आणि बनवलेली आहे. आणि सोबत पाण्याची बिस्लरीची बॉटलही आपण त्या मंडळींना आपण आज देणार आहोत. तर चला मग आपण आज उत्तर दिशेला देऊळगावच्या बाजूने जाणार आहोत आणि अन्नदान वाटप करणार आहोत. गुरुदेव दत्त. घरची पूजा सकाळीच आमच्या अर्धांगिनीने केलेली आहे. दत्त महाराजांचे पंचामृत आज गुरुवार असल्यामुळे आणि बागेतीलच मोगऱ्याची छानशी फुलं, दत्त महाराजांच्या मूर्तीला हार, असं एकूणच खूप छानशी पूजा आमच्या अर्धांगिनीने आज केलेली होती. सकाळी मला व्यवसायानिमित्त सकाळची पूजा माझ्या हातून होत नाही म्हणून आमचे अर्धांगिनीच पूजा करते. आज खरं तर आमची आई आणि माझी बायको, सासू आणि सुना, आज त्यांचा स्वयंपाकाचा मूड काहीतरी वेगळाच होता. दाल तडका, मटर पनीरची भाजी आजचा मेनू हा बनवत असताना, त्याच्यानंतर जिरा राईस, असे आपण वेगवेगळे मेनू बनवत होतो. आणि हे मेनू बनवताना आईच्या चेहऱ्यावरील आनंद आज काही वेगळाच होता. सर्व मेनू असे पंचपक्वान ताटामध्ये भरून हे आमचे रेडी झालेलं आहे, पॅकिंग झालेले आहे. मटर पनीर मसाला, दाल तडका, जिरा राईस, गुलाबजाम, काकडी, टोमॅटो, लिंबू आणि चपाती सर्व मेनू आपला रेडी झालेला आहे. देहूकडे प्रस्थान करतानाच शनी महाराजांच्या मंदिरापाशीच पहिले 2 अन्नदाते आम्हाला मिळाले. आईवडिलांनी त्यांना पंचपक्वानांचं ताट हातात दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा गगनात मावेनासा झाला होता. कारण दुपारची वेळ होती आणि त्यांना देखील खूप भूक लागलेली होती. एक छानसा आहार आपल्याला मिळतोय या उद्देशाने त्यांना खूप आनंद झाला होता. देऊळगावात प्रवेश केल्यानंतर एक छान जोडपे हे खूप भुकेलेले होते. मंदिराच्या परिसरामध्ये खरं पाहिलं तर अन्नदान 2 ठिकाणी चालू असते. त्याच्यामुळे मंदिराच्या आसपास हे अन्नदान न वाटता आम्ही इतर मार्गांना, म्हणजे जो रिंग रोड जो बनवलेला आहे देऊळगावच्या, त्या रिंग रोडच्या बाजूने मग कचरा वेचणारे असतील, कचऱ्यात काम करणारी लोक असतील, कोणी खोदकाम करणारी लोक असतील, गरीब लोक असतील, मग त्यांना जेवण आम्ही देण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः भंगाराच्या दुकानामध्ये सुद्धा काही लोक
काम करीत होते आणि 2-2:30 वाजले तरी ते जेवलेली नव्हती. आणि त्यांना असं पंचपक्वान्नाचं ताट मिळाल्यानंतर खूप त्यांना आनंद झाला. हे सर्व करत असताना स्वच्छ आणि निर्मळ अंतःकरणानं त्यांची भूक भागावी हाच मनातला हेतू होता. अनेक लोक पैशाची मागणी करत असे, पण जी लोक पैशाची मागणी करत होते त्यांना आम्ही जवळ केलं नाही. जो खरंच भुकेलेला आहे त्या भुकेलेला अन्न देण्याचं काम आज आमच्या कुटुंबाने केलं. आमचे वडील, आमची आई, माझी बायको, मुलगा रुद्रप्रताप हे आज खरं तर एवढ्या आनंदाने 40 टेम्परेचरला सुद्धा अन्नदान वाटप करत होते. शेवटी आम्ही इंद्रायणी तीरावरती जाऊन आई वडिलांचे पाद्यपूजा केली. त्यांच्या इंद्रायणी माईच्या जलाने पाय धुतले. कुंकू, हळद, अक्षता आणि फुलांनी त्यांच्या पायांची पूजा केली. आणि आज अधिक मास हा चालू असल्यामुळे रुद्रने देखील त्यांचे पाद्यपूजन केले. आणि घरनंच आम्ही इंद्रायणी माईची ओटी आज भरायची, अधिक मास आहे हाच हेतू होता. आणि खण, नारळ, ओटी आणि हिरव्या बांगड्या आम्ही घेऊन इंद्रायणी माईची ओटी देखील वर्षणी आणि आईने या ठिकाणी भरली आणि आजचा हा महानैवेद्य संपन्न झाला.